वानवडी आणि भोसरीमध्ये पोलीस आणि एटीएसने छापे टाकलेत। 2022 ते 23च्या दहशतवादी कारवायांसंदर्भात पाळत ठेवून अचानकपणे धडक कारवाई करण्यात आली आहे। काही संशयितांची सध्या पोलीस चौकशी करतात, मात्र अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, या सगळ्या कारवाईचं एकूणच गांभीर्य वाढताना दिसते, कारण 18 ठिकाणी एकाच वेळी एटीएसने ही कारवाई केली। अगदी माधवी, मी आता कोंढवा या परिसरात आहे। खरं तर एटीएस कडून जी माहिती मिळते त्यानुसार कोंढवा असेल, खडक असेल, खडकी असेल, भोसरी असेल, वानवडी अशा टोटल 19 ठिकाणी हे वेगवेगळ्या कारवाई सुरू आहे। आता जरी आपण बघितलं तर पोलिसांची गाडी या ठिकाणी आहे। रस्त्याच्या पलीकडे जरी देखील आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस या परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत। पोलिसांच्या मोठ्या गाड्या या ठिकाणी दिसत आहेत आणि 2023 मध्ये जे आरोपी एटीएस आणि एनआयए कडून अटक करण्यात आलेले होते त्या आरोपींनी काही नावं या ठिकाणी घेतलेली होती। ते नावं जर आपण बघितली तर त्याच नावांपर्यंत पोलीस आणि एटीएस हे पोहोचलेले आहेत। खरं तर हे सगळेजण जे आहेत हे या आरोपींना, या दहशतवाद्यांना कुठं ना कुठं मदत करत होते। त्यांना जे सामग्री लागते किंबहुना त्यांना ट्रान्सपोर्ट असेल, इतर ठिकाणी त्यांची मदत करत होते असा संशय एटीएसला होता आणि त्या आधारे ही सगळी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि गेले 2 वर्ष हे सगळेजण, हे 18 ते 19 जण एटीएसच्या ट्रॅकवर आहेत। ते कुठं आहेत, त्यांच्या काय हालचाली आहेत, या प्रत्येक गोष्टीकडे एटीएसच्या अधिकाऱ्यांची नजर होती आणि त्यांना काही संशय वाटलं, त्यांना त्यांच्या हालचालींवर संशय होता आणि त्यामुळं काल रात्री 1:30च्या सुमारास त्यांनी अचानक अशा पद्धतीने कारवाईला सुरुवात केली। कोंढव्यामध्ये आता बघितलं तर किमान 500 पेक्षा जास्त पोलीस या ठिकाणी चौकामध्ये दिसत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी अजून सुद्धा त्यांची छापेमारी सुरू आहे। जवळपास 10 ते 15 लॅपटॉप असतील, या सगळ्यांचे मोबाईल, यांचे घरात इतर जे मोबाईल आहेत ते देखील एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले आहेत। याचं पूर्णपणे पंचनामा सुरू आहे, ते पूर्ण चेक केलं जाणार आहे। पलीकडे देखील जर बघितलं तर इथं पोलीस आहेत आणि जे 3 दहशतवादी आरोपी 2023 मध्ये एटीएस आणि एनआयने अटक केले होते ते अगदी इथं जवळ राहत होते। ज्या घरामध्ये ते राहत होते, त्या सोसायटीमध्ये ते राहत होते, तिथं देखील पोलीस आणि एटीएसची टीम पूर्णपणे पोहोचलेली आहे। तो संपूर्ण एरिया सध्या एटीएस त्या नजरेखाली आहे, पोलिसांच्या नजरेखाली आहे आणि अशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे। जे एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळते त्यानुसार आणखीन म्हणजे आज संध्याकाळपर्यंत कदाचित ही कारवाई चालेल असा संशय या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला, कारण मोठी कारवाई आहे। त्यांच्या अनेक हालचालींवर पोलिसांना या ठिकाणी संशय होता आणि त्यामुळेच अशी ही कारवाई या ठिकाणी केली जाते। कोंढव्यात चौकामध्ये पोलीस आहे। मी जसं सांगतोय की समोर ही व्हॅन दिसते, यामध्ये पोलीस आहेत। काही दुकानांच्या बाहेर पोलीस उभे आहेत, काही सोसायटींच्या बाहेर आहेत, तर काही ठिकाणी फ्लॅटमध्ये घुसून एटीएसचे जे अधिकारी आहेत ते ठिकाणी चौकशी करतायत, जे लोकांना डिटेन केलेलं आहे। अर्थात त्यांच्याकडेच कसून चौकशी सुरू आहे, कारण काही हालचाली ज्या आहेत गेले काही दिवस त्यांना संशय आहे की हे नेमकं काय करतायत। जे हे दहशतवाद्यांच्या त्या लोकांच्या संपर्कात होते, तर आता त्यांचं सिच्युएशन काय आहे, गेले 2 वर्ष ट्रॅकवर आहेत। अर्थात हे सगळे रेकॉर्ड मेंटेन केले जात आहेत एटीएस कडून आणि त्याचाच हा सगळा आधार घेत केंद्रीय तपास यंत्रणाचे काही अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळेच अशा पद्धतीने काल रात्री उशिराने ही कारवाई सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत जर आपण बघितलं ती माहिती मिळते तर 18 ते 20 जण आहेत ज्यांच्याकडे कसून चौकशी केली जाते। त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष दिलं जातंय आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल असतील, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतील, हे सगळं काही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि संपूर्ण एनालिसिस केलं जाणार आहे या सगळ्या गोष्टींचं। अशा पद्धतीने पुणे पोलीस, एटीएस आणि केंद्र तपास यंत्रणा पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या आहेत आणि अशा पद्धतीने त्यांची धाडी या ठिकाणी सुरू आहे। एकूणच या कारवाईची व्याप्ती वाढते। हे जे संशयित आहेत ते नेमके कोण आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मिकी, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। यानंतर घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा बातम्यांचा अर्धशतकमधून।